गावामध्ये एक गरीब माणूस होता ज्याचं नाव रामू होतं. रामू आपल्या बायको सुनीता आणि आपल्या 2 मुलांबरोबर एका जुन्या झोपडीमध्ये राहत होता. थंडीची रात्र त्यांच्यासाठी खूप कठीण होते. हे देवा, असं वाटत आहे ही थंडी तर आपली ही नाजूक झोपडी तोडूनच देऊन टाकेल. अरे असं नका बोलू. अरे काय असं नको बोलू. बघत आहेस ना, हवा आणि बर्फ एवढी जोरात चालत आहे की हळूहळू खिडकीतून आणि दरवाजातून आत येत आहे. आता खरंच देवच आपल्याला याच्यापासून वाचवू शकतो. आई, काय खरंच आपली झोपडी उडून जाईल? नाही रे वेड्या, झोपडी नाही उडणार. तुझे वडील असेच घाबरत आहेत आणि आपल्यालाही घाबरवत आहेत. पण हां, एक गोष्ट लक्षात ठेव, जर ही हवा अशीच चालत राहिली तर आपल्याला लवकरच काहीतरी करावं लागेल या झोपडीचं. नाहीतर आज नाही तर उद्या आपण खरंच बेघर होऊन जाऊ. सुमिताचं बोलणं ऐकून रामू काही क्षणांसाठी शांत होतो. वर्षांच्या महिन्यानंतरही तो आजपर्यंत आपल्या कुटुंबांसाठी पक्कं घर नाही बनवू शकला. तो प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या गोष्टीने त्रासावून जायचा. मला माहिती आहे सुमिता, तुला आणि मुलांना किती जास्त त्रास होतो. पण मी काय करू, मजुरीमध्ये जेवढं मिळतं त्याच्यात भाकरी आली तीच मोठी गोष्ट आहे. अरे तुम्ही तर वाईट वाटून घेताय. मी तुम्हाला ताना नाही दिला, फक्त मनातली गोष्ट सांगितली. कधी कधी असं वाटतं की थोडं अजून शिकलेले असतं तर कदाचित आपला आज हालत वेगळी असती. अहो पण सोडा, जे आहे त्याच्यातच खुश राहायला शिका. सुमिताचं बोलणं ऐकून रामूला थोडी तसल्ली तर मिळाली, पण मनातल्या मनात त्याच्या मनामध्ये कुठेतरी आग जळत होती. त्याला असं वाटलं की पक्कं घर नाही बनवू शकलो तर तो काय असं करू शकतो ज्याने थंडीने तो वाचू शकेल. तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये आपल्या मोहन मित्राचा विचार आला, एक वैज्ञानिक जो नेहमी वेगवेगळे प्रयोग करायचा. दुसऱ्या सकाळी रामू आपल्या चांगल्या विचारांनी मोहनच्या घरी पोचला. त्याने आपली सगळी परेशानी मोहनला सांगितली. रामू, माझ्या भावा, तू बरोबर वेळी माझ्या घरी आलायस. म्हणजे तुझ्याकडे माझ्या थंडीच्या झोपडीचा काहीतरी उपाय आहे? हो, खरंच. मी एक नवीन प्रयोग करत आहे. एक अशी मशीन बनवायचा प्रयत्न करत आहे जी थंडी हव्याने ऊर्जा काढेल. काय? हवेने ऊर्जा? अशी कोणती मशीन असते? अजूनपर्यंत तर नाही आहे, पण काही दिवसांआधीच मला कॉलेजच्या मागे एका बर्फाच्या गुफेत एक जुनी मशीन भेटली होती. ये, तुला दाखवतो. मोहन रामूला आपल्या प्रयोगशाळेमध्ये घेऊन जातो. बघ, ही आहे ती मशीन. हे देवा, ही तर खूप मोठी आहे. हो, पण जेव्हा मी याला चालू केली तर याच्यातून गरम हवा यायला लागली. असं वाटत होतं जसं कोणतं हीटर आहे. म्हणून मी निर्णय घेतला की याला चांगलं बनवेल आणि याचा पहिला प्रयोग तुझ्या झोपडीत होणार. बस याच्यात तुझी थोडी मदत लागेल. मोहनचं बोलणं ऐकून रामूच्या डोळ्यामध्ये चमक येते. त्याने हसतच त्याला हामी भरली. दोघं मिळून त्या मशीनला सुधारायला जुटून गेलेत. अहो ऐका, काही खरंच मोहन दादा आपल्यासाठी एक अशी मशीन बनवतोय ज्याने आपण या थंडीपासून वाचू शकू? हो सुमिता, यावेळी आपण थंडीला हरवून देऊयात. तर ह्याचा अर्थ आपण यावर्षी पण आपल्या झोपडीत चैन झोपू शकू आणि थंडी पण नाही लागणार नाही. हा माझ्या बाळा. रामू आणि मोहन दोघंही दिवस रात्र मेहनत करत राहिले, पण अफसोस अजूनपर्यंत ती मशीन चालूच नाही झाली. ओहो, शेवटी चूक कुठं होत आहे. काय झालं मोहन, तू एवढा चिंतित का आहेस? चिंतित मध्ये नको राहू तर मग काय करू रामू? आपण दोघं एवढी मेहनत करतोय पण ही मशीन चालतच नाहीये. वाटतंय सगळा अभ्यास आणि अनुभव याच्या समोर सगळं बेकार होत आहे. मोहनला असं निराश बघून रामूने त्याला धाडस दिला. हे बघ मोहन, हिम्मत नको हारूस. आपण मेहनत करत आहोत. एकदा ही मशीन नक्कीच चालेल. रामूचं बोलणं ऐकून मोहन थोडा शांत झाला, पण त्याच्या मनामध्ये भीती घट्ट झाली होती की जर तो असफल झाला तर रामूशी केलेलं वचन तो कसं निभवेल. हे देवा, माझ्याकडून काय चूक होत आहे?
माझे सगळे प्रयोग असफल का होत आहेत? जर मी सफल नाही झालो तर बिचारा रामू हताश होऊन जाईल. माझ्यासाठी नाही तर त्याच्यासाठी तर कर. मला या मशीनला सफल करावंच लागेल. तसं तर मोहन खूप जिद्दी होता, पण आज तो त्याच्या असफलतेला घाबरत होता आणि त्या भीतीचं कारण होतं रामू. आजकाल लोक थोड्याशा गोष्टीलाही आपले हात वरती करतात, तिथे तो आपल्या मित्रासाठी दिवस रात्र मेहनत करत होता. मोहन खरंच एक मिसाल होता. देवाशी प्रार्थना केल्यानंतर मोहन परत आपल्या कामामध्ये गुंतून गेला. तो प्रत्येक वेळेला त्या मशीनला साफ करायचा आणि त्याच वेळेला अचानक काहीतरी झालं. अरे हे काय आहे? माझं लक्ष आजपर्यंत याच्यावर का नाही गेली? मोहनला मशीनच्या खालच्या हिस्सेवरती काहीतरी लिहिलेलं दिसलं. 163085. हा कोणत्या प्रकारचा नंबर आहे? वाटतं आहे याला शोधून काढावं लागेल. मोहन लगेच पूर्ण मशीनला बघायला लागला. तेवढ्यातच अचानक दरवाजावरती आवाज येते. अरे मोहन भाऊ, चुकी झाली, उशीर झाला. पण तू हे काय करत आहेस? रामूच्या आल्यानंतर मोहनने त्याला सर्व काही सांगितलं. दोघांनी मशीनला पूर्णपणे बघायला चालू केलं आणि शेवटी त्यांना मशीनच्या सर्वात शेवटी एक छोटासा लॉकर दिसला. मोहनने आपली चावी काढली आणि लॉकर उघडला आणि आतमध्ये एक नंबर प्लेट दिसली. अरे हे काय? इकडे एक नंबर प्लेट आहे. काय झालं मोहन? रामू, मला इकडे एक नंबर प्लेट भेटली आहे. ही तर चांगली गोष्ट आहे. वाटतं आहे तोच नंबर ह्याच्यात टाकावा लागेल. चल प्रयत्न करूयात. हो, तो कागदाचा तुकडा आण ज्याच्यावर मी नंबर लिहिला होता. रामूने लगेच तो कागद आणला आणि मोहनने वेळ न गमावता मशीनमध्ये नंबर टाकायला चालू केलं. 16308 आणि 5. घे, झालं. जसंच त्याने शेवटचा नंबर दाबला, अचानक मशीन जोरजोरात कापायला लागली आणि चालू झाली. अरे मोहन, ही तर सुरू झाली रे. तेच तर, 2 दिवसांपासून आपण मेहनत करत होतो आणि ही तर फक्त नंबर टाकूनच सुरू झाली. चल आता याला बंद करून तुझ्या झोपडीत घेऊन जाऊयात. रामूने हसतच हामी भरली आणि दोघंही मशीन घेऊन निघून गेले. शेवटी पोहोचूनच गेलो तुझ्या झोपडीमध्ये. पण जसंच त्यांनी इकडे तिकडे नजर टाकली, ते दंग झालेत. झोपडी चारीकडून मातीच्या भिंतींनी बनलेली होती, जी कधीही पडू शकते. खिडक्या आणि दरवाजे फक्त नावासाठी होते, ज्यामधून येणारी थंडी हवा पूर्ण झोपडीला हलवत होती. रामू, तू खरंच खूप अवघड परिस्थितीत राहतोय रे. आता काय करू मोहन? आयुष्य आहे, जसं आहे तसं राहावं लागतं. पण एक दिवस सगळं बदलून जाईल. तुझी ही गरमीची मशीन सगळं ठीक करून देईल, हो ना? नक्की. मोहनने झटपट मशीन चालू केली. अचानक मशीन कापायला लागली आणि त्यामधून एक जोरात रोशनी आली आणि आवाज आला. माझं नाव आहे यासुकी 101. मी तुमची काय मदत करू शकते? अरे ही तर बोलते रे. अरे थांब रामू, आता बघ याची कमाल. यासुकी 101, तुझं स्वागत आहे या छोटूशा झोपडीत. तुझं पहिलं काम आहे रामूच्या या थंडी आणि नाजूक झोपडीला गरम आणि सुंदर घरात बदलून टाक. मोहनचं बोलणं ऐकून मशीन जोरात चमकायला लागली. हळूहळू ती जोरात फिरायला लागली आणि एक तेज गोल किरणे फैलायला लागलीत. अरे बाबा, हे काय होत आहे? मला सुद्धा नाही माहिती बेटा. बघता बघता 10 मिनिटं निघून गेले. मशीन फिरायचं बंद झाले आणि जो दृश्य सर्वांच्या समोर होतं त्याला बघून सगळे दंग झाले. अरे हे काय? याने तर माझं घरच बदलून टाकलं. मोहन, तूने शेवटी बनवलं काय आहे? मला पण नाही माहिती रामू. जिथे कधी मातीची भिंत होती, तिथे आता चमकदार विटांची भिंत उभी होती. थंड हवांच्या जागी आतमध्ये गरमी होती. झोपडी आता एक पक्क सुंदर घर बनलं होतं. अरे ही मशीन तर एकदम जादूगरणी आहे. हिने तर आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. धन्यवाद. मी एक क्रिएटर मशीन आहे, जी एक जादुई ऊर्जाने नवीन गोष्टी बनवू शकते. वर्षापूर्वी मला वैज्ञानिकांनी एक प्रयोगासाठी बनवलं होतं, पण एक हादस्यामध्ये मला बर्फिली गुफांमध्ये फेकून दिलं होतं. त्यापासून मी निष्क्रिय होती, पण आता मी तुम्हा सर्वांमुळे परत सक्रिय झाली आहे. आता मी माझे सर्व अपूर्ण मिशन पूर्ण करायला तयार आहे. मशीनचं बोलणं ऐकून मोहन, रामू आणि पूर्ण कुटुंब हैराणी होतं आणि खुशही,
कारण त्या मशीनने काही न मागता रामूचं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण केलं होतं, एक आपलं पक्कं घर.